हाय, हॅलो आणि गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? हा व्हिडिओ खूप दिवसांपासून सगळेजण मला रिक्वेस्ट करत होते PR पॅकेजबद्दल. PR पॅकेज म्हणजे फ्री प्रोडक्ट्स असतात का? PR पॅकेज कुणाला देतात? PR पॅकेज म्हणजे काय? असे असंख्य प्रश्न मला खूप जणांनी विचारलेले आहेत. सो याचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. सो शेवटपर्यंत मी यासाठी खूप एक्सायटेड असते. तसे तर रोजच घरी पार्सल आलेले असतात, पण नेहमी व्हिडिओ काढणं होत नाही. आज लकीली 2 पार्सल सकाळीच आलेले होते. म्हटलं म्हणून आजच व्हिडिओ करून घ्यावं. जर तुम्ही कंटेंट क्रिएटर, मॉम व्लॉगर किंवा मग बिगनर इन्फ्लुएन्सर असाल तर हा व्हिडिओ नक्कीच युजफुल आहे. तर सगळ्यात पहिलं आपण बघूयात की PR पॅकेज म्हणजे काय. आता एक्झॅक्टली PR पॅकेज म्हणजे ब्रँडकडनं कंटेंट क्रिएटरला किंवा इन्फ्लुएन्सरला पाठवलेले प्रोडक्ट, जेणेकरून तो क्रिएटर ते प्रोडक्ट वापरेल आणि त्याचा ऑनेस्ट रिव्ह्यू आपल्या फॉलोअर्स सोबत शेअर करेल. PR पॅकेज म्हणजे प्रमोशन रिक्वेस्ट किंवा मग फ्री गिफ्ट्स असं होत नाही. प्रत्येक ब्रँड तुमच्याकडनं विजिबिलिटी, ट्रस्ट आणि रिअल कंटेंट एक्सपेक्ट करतो. आता आपण जाऊया सेकंड क्वेश्चनकडे की ब्रँड्स PR पॅकेज का देतात. सगळ्यात पहिली गोष्ट, लोक जाहिरातींपेक्षा रिअल पीपल्सवर जास्त ट्रस्ट करतात. दुसरी गोष्ट म्हणजे इन्फ्लुएन्सरकडे ऑलरेडी त्यांच्या फॉलोअर्सचा ट्रस्ट असतो. तिसरी गोष्ट म्हणजे ब्रँडला सुद्धा एक नॅचरल कंटेंट मिळतो आणि प्रोडक्ट रिअल लाईफमध्ये तुम्ही कसा वापरला जातो ते सुद्धा तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवता येतं. आता अजून एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे जो की विचारला जातो, PR पॅकेज मिळवण्यासाठी तुम्हाला इन्फ्लुएन्सर तुमचे लाखोंमध्ये असणं महत्त्वाचं आहे का? तर तसं अजिबातच नाहीये. PR पॅकेज मिळवण्यासाठी तुम्हाला लाखो फॉलोअर्स असणं गरजेचं आहे असं अजिबात नाहीये, पण तुमचं राईट ऑडियन्स असणं खूप महत्त्वाचं आहे. आपलं निश काय आहे हे खूप महत्त्वाचं असतं. तर जसं की मी एक मॉम इन्फ्लुएन्सर आहे, म्हणून माझं निश मला माहिती आहे. मॉम रिलेटेड, मॉम फिटनेस किंवा किड्स रिलेटेड गोष्टी, ब्युटी, फूड या रिलेटेड मी कंटेंट बनवते, त्यामुळे मला त्या प्रकारचे PR पॅकेज मिळत असतात. यासाठी तुमची व्हिडिओची एंगेजमेंट सुद्धा खूप जास्त महत्त्वाची आहे. तुमचे व्हिडिओज किती शेअर होत आहेत, तुमचे व्हिडिओ लोक किती सेव्ह करतायत, किंवा त्या व्हिडिओतनं तुम्ही खरंच काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह माहिती देताय का, हे पण खूप जास्त महत्त्वाचं. सोपं सांगायचं झालं तर 2000 फॉलोअर्स असलेला क्रिएटर सुद्धा छान PR पॅकेज मिळवू शकतो जर तुमच्याकडे ट्रस्ट आणि क्लॅरिटी असेल तर. आता आपण बघूयात की PR पॅकेज कसा मिळतो. सगळ्यात पहिलं तुमचा निश क्लिअर असला पाहिजे. आता माझा निश काय आहे, नक्की कुणासाठी कॉन्टेंट करता. माझं म्हणाल तर मॉम, फिटनेस, ब्युटी, किड्स रिलेटेड गोष्टी असं मी सगळं करत असते. आणि त्याचमुळे ब्रँड्सला बरोबर कळतं की तुमचे ऑडियन्स कसं आहे. सेकंड म्हणजे तुम्हाला कॉन्टेंट रेग्युलर ठेवावा लागेल. तुम्हाला अगदी वीकमधनं 3 ते 4 वेळेस रेग्युलरली पोस्टिंग हवंच तुमचं. आणि खरं सांगायचं तर रिअल लाईफ कंटेंट जास्त वर्क करतो. तिसरा मार्ग आहे, तुम्ही ब्रँड्सला टॅग करू शकता. जर तुम्ही न्यू बिगनर फ्रेंडली इन्फ्लुएन्सर असाल तर तुम्ही ब्रँड्सला टॅग करू शकता. त्यांचा ऑनेस्ट रिव्ह्यू तुम्ही शेअर करू शकता. जेन्युइनली प्रोडक्ट वापरून तुम्हाला रील्समध्ये तुम्ही तिथे मेन्शन करू शकता किंवा मग स्टोरीमध्ये त्यांना मेन्शन करू शकता. चौथा मार्ग आहे, जर तुम्ही बिगिनर फ्रेंडली असताल इन्फ्लुएन्सर, आता पहिल्या सर्टन पॉईंटला ब्रँड तुमच्याकडे डिरेक्टली येत नाही, तुम्हाला अप्रोच करावं लागतं आणि त्यासाठी तुम्ही ब्रँडला DM किंवा मग ईमेल करू शकता. आता माझ्या निशच्या रिलेटेड मी एक शॉर्ट आणि क्लिअर मेसेज तुमच्यासोबत शेअर करते की मेल कसा आपण पाठवू शकतो ब्रँडला. हॅलो, आय एम अ मॉम क्रिएटर अँड आय क्रिएट ऑनेस्ट रील्स फॉर माय टॉडलर मॉम. आय लव्ह टू ट्राय युअर प्रोडक्ट्स अँड शेअर द ऑनेस्ट एक्सपिरियन्स विथ माय फॉलोअर्स. अशा प्रकारे एक शॉर्ट आणि स्वीट मेसेज तुम्ही ब्रँड्सला पाठवू शकता. बिगनर फ्रेंडली असताल तर पेशन्स ठेवा. तुम्हाला लगेच ब्रँडकडनं रिप्लाय येईल असं अजिबात होत नाही. तुम्हाला फॉलोअप घेणं खूप गरजेचं असतं यामध्ये. आणि कधी कधी रिजेक्शन होतं, ते सुद्धा खूपच नॉर्मल आहे. माझे आता 3 लाख फॉलोअर्स आहेत आणि मी आतापर्यंत एकाही ब्रँडला स्वतःहून अप्रोच केलं नव्हतं, पण माझं निश कन्सिस्टन्सी क्लिअर होते आणि खूप चांगल्या सपोर्टमुळे मला सगळे चांगले चांगले ब्रँड्स आलेले आहेत. आणि PR पॅकेज आले म्हणजे आपल्याला त्या ब्रँडबद्दल चांगलंच बोलायचं आहे असं अजिबात होत नाही. तुमचा ऑनेस्ट रिव्ह्यू आहे तो तुम्ही देऊ शकता. तुम्हाला प्रोडक्ट आवडलं तर ते खरंच चांगलं आहे असं तुम्ही सांगू शकता, किंवा मग तुम्ही वापरून बघितल्यानंतर तुम्हाला काही त्यात नाही गोष्टी सूट झाल्या, किंवा मग तुम्ही तुमचा ऑनेस्ट रिव्ह्यू जो आहे तो तुम्हाला ऑडियन्ससोबत शेअर करायचा आहे, कारण तोच खूप जास्त महत्त्वाचा असतो. आणि मी एकच सांगेल की जर तुम्ही बिगनर फ्रेंडली किंवा बिगनर इन्फ्लुएन्सर असाल तर PR पॅकेजच्या मागे न पळता तुम्ही ऑडियन्सचा ट्रस्ट बिल्ड करण्यात जास्त यशस्वी व्हा, कारण तेच खूप महत्त्वाचं असतं. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला नक्की सांगा, आणि तुमचे काही अजून या रिलेटेड क्वेश्चन्स असतील तर ते मला नक्की सांगा. आणि भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मला किड्स फ्रेंडली काही हायली रेकमेंड पण करायचे आहेत प्रोडक्ट्स जे खरंच अमेझिंग आहेत आणि ज्यामुळे स्त्रियांना यूज करून काही समजा त्रास किंवा ॲलर्जी झाली ते पण मी सगळे तुमच्यासोबत एकदम ऑनेस्ट रिव्ह्यू शेअर करणार आहे. तोपर्यंत एकदम छान राहा, मेहनत करा, आणि जर तुमच्याकडे सुद्धा असेच नवनवीन गोष्टी असतील तर नक्की माझ्यासोबत सुद्धा शेअर करा ह्या गोष्टी.
आणि तुमचे आवडतीचे प्रोडक्ट किंवा तुमचा आवडतीचा ब्रँडसुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की मेन्शन करा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. तुम्ही सगळ्यांनी दिलेल्या एवढ्या प्रेमामुळे आज आपण इथपर्यंत आलो आहे आणि असंच प्रेम भरभरून राहू द्यात. आणि हा आलेलं 2026 जे आहे ते आपल्या सगळ्यांसाठी खूप जास्त आहे, चांगलं आहे. सो आत्ताच ठरवा की काय करायचं आहे. जर तुमच्या पण डोक्यात असेल कंटेंट क्रिएशन तर डेफिनेटली करा आणि काहीतरी सुरू करा स्वतःसाठी. सो हे सगळं खूप अमेझिंग आहे. फक्त हे तुम्हाला खरं जे तुम्ही आणि फॉलोवर्स असतील तुमचे तर हे डेफिनेटली खूप छान वर्क होणार आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग होल द व्हिडिओ.